पाटलांचं दान पोचू दे वासुदेवाला. कमी पडायचं नाही तुम्हाला. हाय असा कुटुंब प्रेम शेवटपर्यंत आला. 3 बहीण भावंडाचा आधार, 1 बहीण भावंड 2 आधार कोणाचा. देव कान मंदिरात आई बापाला नमस्कार मंडळी, नवीन नमस्कार ब्लॉग मध्ये मंडळी. स्वागत आहे. आणि आमची आज प्रीतनी सुट्टी घेतलेली आहे. जरा नाश्ता चालू आहे. खिचडी खातोय आम्ही. आज नाश्त्याला बनवलंय खिचडी. आणि आज आमच्याकडे सकाळ सकाळ आले होते वासुदेव आले होते. खूप वर्षांनी आले ना. खूप वर्षांनी आले. त्यांनी दर्शन दिलं. खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. खूप आनंद झाला मला ऍक्च्युली. म्हणजे मी त्याला सांगितलं की तू काय सांगू नको आपल्या कुटुंबाबद्दल, ते काय सांगतात ते पहिले ऐक. तर त्यांनी सगळं परफेक्ट सांगितलं, जसं आमचं कुटुंब आहे सगळं. म्हणजे त्यांना असेल अंतर्ज्ञान. त्यांनी सगळ्या गोष्टी परफेक्ट सांगितल्या की तुम्ही तिघं किती जण, काय करता, घर कुठे कुठे आहे. त्याच्यानंतर थोड्याफार चांगल्या गोष्टी सांगितल्या. भविष्य सांगितलं. म्हणजे सांगतात भविष्य, आपल्याला विश्वास हवा फक्त. आमची सकाळची कामं चालू होती काय ना काय. प्रीतचं बाहेरचं काम चालू होतं, गाडीला चकाचक करत होता, गार्डन मध्ये पाणी घालत होता. मी आपल्या घरामध्ये साफ केली. घरी असल्यानंतर आपण काय करणार. कामवाले माणसांना जेव्हा बाजारात जायचंय, कामवाल्या माणसांना जेव्हा सुट्टी मिळाली ना की ती फक्त साफसफाईच करतात. बस बाजारात जायचंय. बाजार आहे आज. तर सामान, कांदे बटाटी सगळं आणायचं आहे. आणि आज मला मेन काम करायचं आहे. म्हणजे मला सगळे कपडे काढायचे आहेत जुने, जे आम्ही घालत नाहीत ते आम्ही कोणाला तरी देतो. मग प्रीत पण सोबत हवा होता ना. कपडे खूप जास्त आहे. आमचं दिवाण भरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. मग कपडे आम्ही काढू कसं काय तरी. पण म्हणजे जुने असे नाहीत. आम्ही जास्त घालतो नाही घालतो असं आहे. घालायला वेळ मिळाला पाहिजे ना. हे यांचं युनिफॉर्म आहे. किती वर्ष नोकरी करायचं ना, फक्त युनिफॉर्म. म्हणजे कॉलेजला पण युनिफॉर्म होता त्यांना, आणि आता नोकरीला लागलं तरी पण युनिफॉर्मच घालतोय. अगदी अंगणवाडी म्हणजे असल्यापासून, अंगणवाडी, मराठी शाळा, नंतर हायस्कूल, कॉलेज, इंजिनिअरिंग, आता नोकरीला पण युनिफॉर्मच आहे. असं कधी झालं नाही युनिफॉर्म घातला नाही. पण चांगलं आहे युनिफॉर्म असला की जरा कपडे कमी लागतात. विचार नाही करावा लागत की कोणते कपडे घालायचे. युनिफॉर्म घातलं की झालं असं. तर आज कपड्यांचा सगळा बाजार काढणार आहे मी. तर आज खूप सारी कामं आहेत. सुट्टी आहे तर प्रीतची मदत लागेल. काढायचे, काही रिटायर करायचे. तर हे दिवाण खोल्यानंतर प्रीत मला बोलेल किती ते कपडे, अजून घे कपडे. म्हणजे कपाट आहे, बॉक्स आहे, दिवाणामध्ये किती कपडे लपवून ठेवले ते तर तिलाच माहिती आहे. तर आज पोल खुलनेवाली आहे. चला म्हणजे नाश्ता करून घेतो आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करतो. मशीनला लावलेले आहेत कपडे. आता मी जरा नाश्त्याची भांडी आहेत ती घासून घेते. प्रीतसाठी सरबत बनवायला घेतलाय. थोडा वेळ येईलच तो मार्केटमधून. नाश्त्याची भांडी घासून घेते, मग जेवणाची तयारी. आणि प्रीत आलेला आहे मार्केटमधून. भाजी आणलेली आहे. काय काय आणले बघूया. 2 तास मार्केटमध्ये होता. आज जरा वेळ घेतला चालत गाडी लावली खायला. चिक्कू आणलेले आहेत. छानच रे, वास येतोय. चिक्कू थोडे पिकायला हवे. 1-2 आहेत, नरम झाले. मस्त वास येतोय. माझ्या नवऱ्याला वांगा अजिबात आवडत नाही, पण बायकोने सांगितलं की मला वांग्याची भाजी करायची. तर वांगी बघा केवढी आणली त्यांनी. पाव किलो आहेत. पाव किलो साईज. मग ठीक आहे, आणलीच ना. त्याच्यात 2 आंबे आहेत. 2 आंबे पण आणले. तोतापुरी आंबे. वांग तो कधीच आणत नाही. तो खात नाही ना, मग तो आणत नाही. असं आहे काय. घेवडा आणि सुकट. अरे वा, मस्त. लाल गाजर सीझन आहे ना आता. मस्त गाजरचा हलवा बनवणार आहेस तू. भेंडी सुद्धा माझ्या नवऱ्याला आवडत नाही, पण मी देते त्याला खायला. भेंडी का भरता. मला तर शेंगा, उकडायच्या शेंगा, टोमॅटो झाली भाजी. आणि त्याच्यामध्ये आहे हे सगळं एवढं आणलंय. केळी वरती घे तिला पण. काय पिशवीला वरती घे. केळी आणि ऍपल. खाली ते कांदे बटाटीच आहेत ना. कांदे बटाटी. कारण की आमचं मेन मार्केट थोडं लांब आहे, त्याच्यामुळे एकदम आणलंय. एकदाच सगळं आणतो. फ्रीज दूध पण बघू शकता. दूध आणलंय भरपूर. गावामध्ये आमच्या एकच दुकान आहे. कधी दूध मिळतं कधी नसतं. मग जास्तच आणून ठेवतो. ऑरेंज छान आणले. ठीक आहे. आणि आहे कांदे आणि बटाटी. ठीक आहे. 100 रुपये 5 किलो, 100 रुपये 6 किलो. बाजार झालेला आहे.
आणि मला लावायचं आहे. थँक्यू. जेवण नाही बनवले, बनवते मी पटकन सगळ्यात ठेवते. मंडळ आवानी येत. बाय. आपले मिरची कोथिंबीरचे पापड बघताय कसले सुकलेले आहेत. कलर तर छान आलेला आहे मस्त. 2-3 दिवस कडक उन्हामध्ये तापवलेत. जिरं वगैरे दिसते बघा, ओवा आहे आणि आईने थोडीशी हे पण घेतली होती कोथिंबीर पीठ मळताना, त्यामुळे ती पापडांवर मस्त अशी दिसते बघा, है ना. छान आहे बघा, अशी कडक सुकवलेत. तिला बरणीमध्ये भरून ठेवायचे. दोन पापड तळून दाखवेनच. वाकवशील रे एकदम. मी येऊ. पेरू झालेले आहेत बघा, दिसत पण नव्हते ते. हे बघा इथे आहेत, 2 आहेत. खेचते थांब. थोडी पानं ना फांदी पकड म्हणाल. अरे पण त्याला थोडस खाल्लंय का पाखरांनी? एकाला खाल्ले, वरतून दिसलं नाही ते मला. पिकलेच रे ना की नाही? मोठेचे मोठे आहेत ना. त्याला खाल्लंय, तो एक चांगला वाटतोय. हा जरा पिकला, इथून नरम झालाय. बघूया खाऊन. मोठे तो जरा हे झालाय, पक्ष्यांनी खाल्लाय. इच्छा नाही होणार खायची आपली. म्हणजे तसं चांगलं आहे, साल काढून खाऊ शकतो. खाऊ शकतेस, खाऊया. मी हा खाणार आहे. बॉल सारखं फेकायचं. चल, 2च होते. आज आपल्याला दिवाण साफ करायचं आहे. तसं तो भरलेला आहे पूर्ण कपड्यांनी. जुने कपडे आहेत सगळे. इकडे कपडे आहेत आणि इकडे काय नाही कशा वस्तू आहेत. आणि हा दिवाण प्रीतचा आहे. जेव्हा तो प्रीत पनवेलला राहायचा तेव्हा त्यांनी एक गोष्ट घेऊन ठेवली होती संसारासाठी. पण हा दिवाण आहे ना, तो त्यांनी घेतला होता. आणि हा आपला टीव्हीचा युनिट घेतला होता. छोटस असं कपाट आहे. कपाटच बोलतो, काय बोलतात त्याला? कॅबिनेट हा एक घेतला होता. त्याला किती वर्ष तरी आम्ही वापरतो की नाही रे. म्हणजे आम्हाला नवीन घरामध्ये जास्त काही घ्यावं लागलं नाही. तर चला, आता प्रीतच्या म्हणण्याप्रमाणे संकूचा खजिना निघणार आहे, कपड्यांचा बाजार. तरी बोलेला अजून कपडे घे, माझ्याकडे कपडेच नाही. मॅजिक सुरुवात करूया. काय आहे, सगळं भरलंय. सगळं भरलंय, सगळं फुल टूम आहे. कुठून सुरुवात करू? तुझे कपडे, माझे कपडे सगळे मिक्स आहेत सर्व कपडे. म्हणजे कॉलेज टाइमाचे पण कपडे, म्हणजे माझ्या घरून सगळे कपडे घेऊन आले इकडे. असं चला, आता पूर्ण एकदम सगळे बाहेर काढ. काढते. आणि जे चांगले आहेत ते ठेव. बाकीचे आपण रिटायर करू, नाही तर मग काहीतरी बनवावं लागेल. आई उशी बनवते. तिला, आईला आवडतं, उशी बनवते. ही आहे माझ्या आजीची साडी. आजीची साडी अजून आहे तुझ्याकडे? मी ठेवले 2 साड्या ठेवल्यात आजीच्या. मग आजी बयारेच्या आजीची पेटी पण मी घरी आणली, आठवण म्हणून. आजीच्या घरा क्लोज होती मी जास्त. चल, बाकीचं मी काढतो. काढते की आता काय आहे ते काही ना काय. ही बघ साडी. ही कोणाची साडी? ताईने दिली होती, म्हणजे नंदेनी मला दिली होती. नंदा की नणंदा? अरे तुझ्या बहिणीने दिली होती. काय नंदा तर ननद काय असतं? काहीतरी असतं. ती पण तसंच आहे. आता बघते एक एक. बोल ना. हे बघ काय आहे. अरे झोला माझा कॉलेज टाइमाचा. अरे मागेच सापडला होता ना, मग परत कुठे? घरून इकडे आणला, आता परत त्याला ह्याच्यात ठेवला, आता परत मला सापडला तो. आठवते का? दुगणी खुशी. ह्याला घेऊन पण मी आलेलो ना तुला भेटायला. वस्तू टाकायची याच्यामध्ये. एकदा आणलेला आहे ना, फिरायला गेलेलो आपण कुठेतरी, तेव्हा मांडव्याला गेलेलो. हा तेव्हा होता ना. विसरले. आम्ही गुपचूप फिरायला जायचो ना लग्न आधी, तेव्हा मला छोटे मोठे गिफ्ट आणायचं. त्यावेळेला ते ह्याच्यात ठेवायचे, म्हणजे दिसायचे नाही कोणाला. तसं पण मी कॉलेज टाइमला वापरायचे. पण एक आठवण, तुला बरं आठवलं मांडव्याला घेऊन. मला बरोबर आहे माहिती, मग मला नाही आठवलं तेवढं. चला चल, आता बाकीचं आवरूया. आत्ताच काम झालेलं आहे. दिवाण बऱ्यापैकी कपड्यांनी रचून ठेवलेला आहे. आणि काही जुने कपडे काढलेले आहेत देण्यासाठी. काही चांगले कपडे आहेत, त्यांना धुवून वगैरे ठेवायचे आहेत. प्रीतनी मदत केल्या जरा पटकन झालं काम आहे. तर एकटीला मला 2-3 तास आरामात गेले असं सगळं लावायला. आणि आता प्रीत गेलेला आहे घरी, कारण की आम्हाला गार्डनमध्ये कौलं लावायची तशी साईडला, पाठीमागे सुद्धा आणि पुढे सुद्धा. तर प्रीत गेलाय घरी, कारण का प्रीतच्या घरी कौलं आहेत त्यांच्या आधीच्या घराची ठेवलेली पप्पांनी.
प्रीतने आज सुट्टीच घेतलेली आहे. मग तो बोलला ते सुद्धा काम होऊन जाईल. मग आता गेलाय गाडी घेऊन, कौलं घेऊन येईल त्याच्यामध्ये, आणि माझ्या वेळ भेटेल तेव्हा आम्ही गार्डनिंगला लावू. तुमच्याकडे काय अजून आयडिया असेल गार्डनला अशी साईडला लावण्यासाठी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे सगळं ठेवते मी, कपडे वॉशिंग मशीनलाच धुवायला टाकेन आणि जेवणाची तयारी करते. कारण का आता 7 वाजायला येतील, वाजलेत नाही अजून. मग दिवाबत्ती, कचरा वगैरे आपलं संध्याकाळची कामं सुरू.